हॅलो हाय नमस्कार. मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आज खूप दिवसातून व्हिडिओ काढायला घेतला आहे कारण माझा छोटा मुलगा आजारी होता आणि त्यांनी खूप दिवस आजारपणातच काढले. जवळजवळ 2-2.25 महिने झाले असतील. त्याला ताप येत होता. आता तुम्ही नंतर कमेंटमध्ये विचारताल की ताई त्याला काय होत होतं किंवा काय होत होतं काय नाही. तर त्याला ताप येत होता आणि ताप त्याचा राहत नव्हता. त्याला थोडं इन्फेक्शन पण होत होतं आणि त्याचं ऑपरेशन पण झालेलं आहे. तर त्या ऑपरेशन झालं कसं काय काय झालं त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ टाकेनच. पण आज स्पेशल खास असं कारण आहे की तो बरा झाला आहे. तो आता जरा व्यवस्थित आहे. म्हणजे इतका पण तो पूर्णपणे बरा नाही झाला. त्याच्यातून त्याला नंतर कफ झाले. नंतर म्हणजे ॲडमिट केलेला बरेच दिवस वगैरे सगळं म्हणजे त्यांनी खूप खूप सोसले बरं का आजारपणात. तर आजचं स्पेशल कारण असं आहे की व्हिडिओ काढण्याचं की आमच्या बिल्डिंगचं हळदी कुंकू होतं. म्हणजे आता संक्रांत झाल्यानंतर हळदी कुंकू करतात ना बायका, तर आमच्या बिल्डिंगचं पण असते. तर आमच्या बिल्डिंगमध्ये पण आता हळदी कुंकाचा कार्यक्रम आज आहे आणि आत्ता दुपारचा टाईम झाला आहे. सगळे कामं वगैरे आवरून झालेत सगळं. कारण नंतर आवरणं होत नाही आपली तयारी वगैरे झाल्यावर. त्यामुळं सगळं आवरून ठेवलं आहे आणि बाळ उठलं. चला आमचा बाबू उठला आहे. 1 मिनटं. छोटा बाबू उठा. दरवाजा लाव ना, बाहेरचा आवाज नको. दरवाजा लाव ना, येतोय आवाज सगळा बाहेर. दरवाजा लावून घे फक्त. तर आमचा छोटा बाबू पण उठला. आता तो झोपला होता. जास्त वेळ काय तो झोपत नाही. मग तो झोपला की थोड्यातच कामं आवरून घ्यायला येते ती. त्यात मोठ्याचं पण तो पण शाळेत ना आला त्यामुळे चाललेलं असतंय. आणि विशेष म्हणजे हळदी कुंकाचा विशेष म्हणजे काय आहे माहिती आहे का, की आमच्या बिल्डिंगमधल्या बायकांनी सगळ्यांनी थोडे पैसे काढून ना जेवण पण ठेवले. म्हणजे कसं जेवण बनवताना वगैरे सगळ्या बायका एकत्र येतात आणि वर्षातून एकच असा कार्यक्रम असतो की सगळे एकत्र येऊन करतात. तर चला आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर म्हणजे याच्यासोबत तुम्हाला बघायला मिळेल आजचा पूर्ण दिवस. तर आत्ताच्या पुरतं ठीक आहे. आता सगळी कामं वगैरे आवरून झालेत. आता वरती स्वयंपाक करू लागायला जायचं आहे. छोटा झोपला होता म्हणून मला थोडा वेळच झालेला आहे. पण आता वरती जायचं, नंतर तयारी करून वगैरे सगळं आवरायचं पण आहे. स्वयंपाकाचं जेवणाचं वगैरे तर तुम्हाला व्हिडिओ पुढं बघायला मिळेलच. सो तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जावा. आणि व्हिडिओ खरंच मी व्यवस्थित आणि छान बनवायचा प्रयत्न करते कारण नवीन असल्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. म्हणजे काय म्हणतात, ट्राय करत गोष्टी आपण शिकतच बेस्ट द्यायला सुरुवात करतो. तसं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. जेवण हे टेरेसवर बनवायचंच, टेरेसवरच करायचं सगळं ठरवलं होतं. टेरेस धुवून काढला. इथं वांगा बटाट्याची भाजी चिरून घेतली. 2 भाज्या बनवायच्या होत्या, पनीर आणि वांगा बटाट्याची भाजी. तर सगळ्याजणी एकत्र मिळून आल्यानंतर अगोदर तयारी नव्हती केली, अगोदर जेवण बनवायचं म्हणून. आणि सगळ्याजणी एकत्र आल्या की पटकन सगळं होऊन जातं. हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर सगळ्यांनी जेवण बनवायला घेतलं. पहिल्यांदा वांगा बटाट्याची भाजी केली, नंतर पनीरची भाजी केली आणि नंतर लगेचच डेकोरेशन करायचं थोडंसं म्हणून डेकोरेशन पण करून घेतलं. वेळ झाला होता ना जेवण बनवता डेकोरेशन करून घेतलं. सगळ्यांनी तयारी केली. तोपर्यंत 6 वाजून गेले होते. तर बघा सगळे किती छान आणि सुंदर दिसत आहेत आणि सगळ्यांनी मस्त एकदम जेवण बनवून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवल्या होत्या. आणि तर मग असं 1 वर्षातनं एक एन्जॉय करायसाठी सगळ्या बायकांना मिळून वेळ मिळतो. तर वेळ जास्त नव्हता म्हणून बघा एवढीच थोडीशी रांगोळी काढली होती आणि छान रांगोळी पण किती मस्त आली आणि किती मस्त काढले बघा. तर आणि इकडं मग तोपर्यंत जेवणाचा कार्यक्रम वगैरे झाला. जेवणाची तयारी झाली होती. तर मग चला आता जेवणाची तयारी झाली तर मग काय जेवण करून मस्त पुन्हा सगळं ओकेमध्ये झालं. आणि व्हिडिओ खरं तर जास्त बनवता नाही आला, ठीक आहे. पण आता काय करणार, व्हिडिओ जास्त बनवता आला नाही तर पुऱ्या पण होत्या. त्यामुळं बायकांनी पटापट पुऱ्या लाटायला घेतल्या कारण जेवण हे अख्ख्या सगळ्या बिल्डिंगला होतं, पुरुषांना पण आणि महिलांना पण. त्यामुळं मग सगळ्यांनी कार्यक्रम झाला की पुऱ्या लाटायला घेतल्या. आणि तिकडं मागं फटाके फुटत होते ना, तर ते असं वाटत होतं की आमच्यासाठीच फुटतायत की नाही फुटतायत. अशा रीतीने आमचा खूप छान हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आम्ही काही तिथं जेवलो नाही, आमचं जेवण घरी आणलं कारण बाळामुळे मला तिथं जेवताना. आणि मग आम्ही पटकन लगेच लवकर जरा खाली आलो, जेवण करायला थांबलो नाही आमच्या छोट्या बाबूमुळे. चला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब